एकदम खतरनाक मध्ये. क्या बोलती पब्लिक या पार्ट 2 मध्ये. सो आता आम्ही इकडनं निघालोय अरे अरे आणि इकडनं आता बस स्टॉपला त्र्यंबकेश्वर बस स्टॉपला तिकडनं 8 वाजताची 8 वाजताची बस आहे. ठीक आहे, डायरेक्ट ती कुठं निर्गुणपाडाला आम्हाला सोडेल आणि मग तिकडनं आमची ट्रॅकिंग चालू होईल वरती. चला बघूयात, या पुढे. फायनली आलो आम्ही इथे बस स्टॉपला आलो. 8ची बस आहे, 7:30 वाजले जातात की 7:36. बघू थोडंफार आता काहीतरी खाऊन घेऊन ते 8 वाजता लय भूक लागले. फक्त गाडीत काय ते हे खाल्लेलं, काय होतं ते पाव सारखं बनपाव खाल्लेलं फक्त. त्याच्यावरतीच आहे आपल्या आणि बदाम खाल्लेले. आता काहीतरी खाऊन घेतो, थोडाफार काहीतरी खाऊन घेतो, त्यानंतर ब्लॉग चालू. 8 वाजेपर्यंत पण बस येऊन जाईल. चलो. हा उतरलो आम्ही निर्गुळपाडा गावाजवळ उतरलोय. आता इकडनं मेन ट्रॅकिंग चालू होणार आहे आमची. ठीक आहे, तिकडं वरती जायचंय फुल टोकावर. या चला चालू करूयात मेन ब्लॉग. इथून वाटेल मस्तपैकी पाणी बिणी सर्व आहे बघा, फुल कडक मध्ये पाणी बिणी फुल मस्त मजा येणार. धनराज हर हर महादेव. हर हर महादेव नाव घेत चला. किल्ला चढताना पण कधी पण एक गोष्ट लक्षात ठेवायची, पाण्याची बॉटल तुमच्याकडे असली पाहिजे. आणि मेन म्हणजे काय माहिती आहे, थकवा तर लागणारच आहे, पण एक ध्येय ठेवायचं आहे की किल्ला पूर्ण करायचा आपल्याला. ठीक आहे, आणि मेन म्हणजे काय, जी पायवाट आहे ना मधनं कधी पण जायचा विचार कधीच करू नका. कारण का मधनंच जर तुम्ही जायचा विचार कराल ना तर काही ना काही तुम्हाला भेटणारच. जी पायवाट लागते ना त्या पायवाटेनुसार तुम्हाला चालायचं आहे. ठीक आहे, चलो. मजा येते, जाम थकवा पण लागलाय, पण वरपर्यंत चढायचा भाव आपल्याला काही करून. जर हरिहर किल्ला चढायला येत आहे ना तर तुमच्याकडे स्पोर्ट्स शूज असणं गरजेचं आहे. स्पोर्ट्स शूज भले कोणतेही असो, माझ्याकडे सेगा आहे, मी रनिंगसाठी यूज करायचो अगोदर, बरं झालं. बट स्पोर्ट्स शूज कंपल्सरी कॅरी करा. कारण का इथे हा एक डेंजरस किल्ला म्हणून ओळखला जातो. बिकॉज 80 डिग्रीपर्यंत वरती चढायचं आहे. हे बघा, तुम्ही व्ह्यू बघू शकता. ठीक आहे, भेटू. क्षारयुक्त पाणी. या पाणी आहे ना, अंबानीची बायको 3-4 कोटीला विकत घेत असेल एक बॉटल. आणि विराट कोहली पण पियत असेल. अरे एवढं शुद्ध पाणी आहे बघ. त्या पाण्यामध्ये सगळ्यात जास्त क्षार असतात. विषय आहे का बाई? काहीतरी पाणी टाकायला पाहिजे. ट्रॅकिंगला पाणी खूप महत्त्वाचं आहे भाई. जिथे पण पाणी भेटणार तिकडनं भरत चाला. पियायचं पाणी नाही, पिऊ नाही शकत, पण हातपाय धुवायला तरी होणार हे पाणी आरामात. जर पाणीची कमतरता झाली तर पुढं काय करणार? त्यापेक्षा बॉटल आहे तर भरत चला, मस्तपैकी पाणी भरायचं आणि पुढे चालत राहायचं. बरोबर ना? हो.
जर तुम्हाला दम वगैरे लागत असेल ना तर मित्रासोबत तुम्ही असंही चढू शकता. हाताला गाठी पकडायची आणि दे दनादन चालत राहायचं पुढं. पण किल्ला पूर्ण करायचा. एवढा लांबवलं त्याचा काहीतरी फायदा पाहिजे की नाही. मग सीड्यासारखं आहे. मस्त गेले पण रस्ता लगेच कळून येतोय. अर्ध्या रस्त्यात पोचलो आम्ही. अजून फक्त थोडाच रस्ता आहे नंतर सीड्या. तरी अंदाजे 60 डिग्री असेल वरती चढायला. पण त्यानंतर पुढे 80 डिग्री आहे. इकडची लोकलची माणसं आहेत, नाशिकला राहणारीच आहेत. ते भेटले रस्त्याला मग त्यांच्याबरोबर आम्ही चढत आलो. हे बघा चलो पुढे जाऊयात. चल काट आहे पुढे. इसमें मजा आता है चलने में. बरोबर आलो का आपण. रस्ता आहे थोडं पुढं चालायचं. कुठल्या तरी किल्ल्यापाशी अडचणीचा रस्ता आहे. गाव कोणतं आहे. मुंबईला जाता का तुम्ही. नाही प्रॉपर म्हणलं तर साताराच आहे. आणि मी चिपळूण रत्नागिरी. हा ना. हो आम्हाला आता एक बाबा भेटले तिकडचेच आहेत. ते रस्ता दाखवतात आहेत. आयुष्यात कोणतरी वाट दाखवणारा हवा. आयुष्यात कोण ना कोणतरी वाट दाखवणारा हवाच. आता तुम्ही भटक नाही. अभी हमारी मंजिल बहुत पास में है. हाँ बस पहुंचने वाले हैं 1 किलोमीटर और इन्होंने 20 किलोमीटर का 2 किलोमीटर का नाम लेके 20 किलोमीटर चला दिया. तर आता सपाटावरनं आलोय. आता इकडनं पूर्ण रस्ता आहे. आता इकडनं पूर्ण रस्ता गेले की डायरेक्ट हे काय लागेल पायथनच्या इकडनं 117 पायथा लागेल आणि 117 पायऱ्या आहेत चढून डायरेक्ट वरचा व्ह्यू लय भारी आहे. तुम्हाला दाखवतो चढताना पण दाखवतो. चला फायनली आम्ही गावाजवळ पोचलो. बघा बघू शकता तुम्ही. ते दुकानं वगैरे पण तुम्हाला बघायला भेटतील. काय घ्यायचं असेल घेऊ शकता. हरिहर किल्ला हर्षीवाडीजवळ आम्ही पोचलो सध्या. हे बघा अजून एक माणूस भेटलाय जो हरियाणावरनं आलाय. देखो कहाँ से आए आप. हरियाणा से. कभी निकले थे. एक दिन पहले ही निकले रहेंगे. मैं कल आया था. पहले औरंगाबाद फ्लाइट लैंड करी थी. अच्छा. बाद मैं वहाँ गया भुवनेश्वर गया. उसके बाद नासिक आया त्र्यंबकेश्वर आया. ओके. अब इसके बाद भीमाशंकर जाऊँगा. अच्छा सो त्र्यंबकेश्वर करूनच माणसं येतात आहेत. आम्ही पण त्र्यंबकेश्वर केलं त्यानंतर इथे आलो. आता ते भीमाकेश्वरला जातात आहेत. बघूयात. व्ह्यू दाखव तिकडचं. हरिहरला पोचलो आपण. लय भारी वाटते. लय वरती आलोय. व्ह्यू बघू शकता तुम्ही. 1300-1400 मीटर वर आहे. 1300-1400 मीटर तरी अंदाजे वर असूच. हा ना
आरामशीर. लय भारी. चला थोडेफार फोटो काढू फुल कडक मध्ये आणि मग फोटो काढ. नंतरला 80 डिग्री. हे बघा हे पाठी ह्याच्या पाठी 80 डिग्री आहे. 117 फक्त पायऱ्या आहेत तर चढायचं. फक्त बोलायला सोपं आहे पण ते 80 डिग्री आहेत. चढायला उदास होणार आहे. पण बघू एवढा लांब आलोय तर चढायचंच आहे. अर्धवट सोडून नाही जायचं. तिथे पुरी आले नसते. बारीक पुरं आलं नसतं. तू आधीच घाबरून राहिलाय. कुठे चालतो? मला तर वरती गेल्या चक्कर येते तसं. नाही मी खाली बघूच नको तू. काय रे एवढा आहेस काय? चल अरे चल एवढ्या जवळ आले कोणी मागे जाऊ नको. चल चल बाबा. मजा आहे. वर गेलास ना एकदा? बाबा तू पोचलास ना त्यानंतर तुला वाटेल की बाबा मी करू शकतो प्रत्येक गोष्ट. चल माझ्या लग्नाच्या मंडपात मोटिवेशन. चल अरे तुझी चप्पल मी घेतो. चल भाई चल मी घेतो. बाबा वर फक्त बघायला खाली बघू नको. माझ्या बाजू सगळे येतील. बाबा तिकडे पकडायला सर्व आहे. मुली गेल्या. फक्त वर बघ खाली. बारीक पोर गेलं ते. चक्कर बनवलं ना काय? तू करू शकतो बाबा. मला जातच नाही इकडे तिकडे. चल ना भाई. चल भाई तू करू शकतो आम्ही आहेत. चल भाई चल. तुझं मन पकडून ठेवतील सर्व. चल गेला तुझ्या मागे मी. चल बाबा करू शकतो तू. नाव घ्यायला सोडत ना. नाही बाबा मारत का इथपर्यंत यायचा? अर्थ येऊन ना मस्ती गेली इथपर्यंत यायला. मला यायचं पुण्याहून आला इकडे. पुण्याहून चल बाबा ते बघ हरियाणा कुठून कुठून माणसं आलेत भावा. व्हिडिओ काढ. लक्षात ठेवा हरिहरला येऊन घाबरायचं एवढं काय नाही आहे. तुम्हाला पकडायला ग्रीप आहे. ग्रीप पकडून तुम्ही वरती जाऊ शकता. ठीक आहे चलो. आमचं एक बनव रे मला शेअर करून ते तुम्ही शेअर नंतर करा. अरे काय राहायला लागला तो काय सांगायचा. फायनली सर्व भाऊ पोहोचला. फायनली आले वरती. व्ह्यू बघू शकता तुम्ही. पूर्ण थंड गार आहे. असं काय करू नका. हो आणि पहिल्याच सांगतोय हे असं काय करत जाऊ नका. किल्ल्यांवर नाव बिव लिहित जाऊ नका. आता मेन रस्ता आहे. आपल्याला कडायला जायचंय. आरामात हळू एक नंबर. एवढ्यावरती या व्ह्यू साठी फक्त तळमळत होतो. एवढं खाल्लं या व्ह्यू साठी आलं. काय व्ह्यू आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचं जय शिवाजी. फायनली किल्ल्याच्या वरती आलोय. आणि ते एक सूचना आहे. गड चढताना बॅगा तुमच्या अशा बांधून ठेवा. कारण का इकडे असणारी माकडं आहेत ती मोबाईल फोन आणि बॅगा खेचून घेतात. त्यामुळे नीट काळजीपूर्वक चढताना बॅगा बांधा आणि मोबाईल फोन जपून वापरा.
चलो कचरा करून आता थोडाफार फिरू आणि त्यानंतर काहीतरी खाऊन घेऊ. चलो. फायनली कम्प्लीट. बघितलं बाबा, एवढा लांब येऊन जर तू वरती नाही जातोय ना तर मतलब नाही बाबा. जिंदगीचं सगळ्यात अचिव्हमेंट एक बॉटल घेऊ काय? एक नंबर बाबा. हेलिकॉप्टर आली नाही. बघितलं पब्लिक, जर तुम्ही मनात ठरवलं ना एखादी गोष्ट तर तुम्ही काहीही करू शकता. समजलं. आज तो मुलगा घाबरत होता वरती चढायला की बाबा 80 डिग्री आहे, एवढा जवळ येऊन तो वरती चढायला घाबरत होता, पण आज त्याने वरती चढून अचीव केलं. आता पुढे जाऊन तो कोणतेही संकट आलं ना, काहीही आलं ना, प्रत्येक गोष्टीमध्ये तो संकटाला घाबरणार नाही, त्याला मात देईल आणि आयुष्यात पुढे जातोय. तर तेच बोलतोय, आयुष्यात कोणतेही संकट येऊन द्या, काय घाबरू वगैरे नका, मात करा आणि आरामात तुम्ही पुढे जाताय. चलो आता पुढे जाऊयात. सो फायनली आम्ही आलो खाली. आता इकडनं आम्हाला त्र्यंबकेश्वर जायचं आहे. इकडनं आम्हाला त्र्यंबकेश्वरपर्यंत ड्रॉप करणार आहे. तो ट्रॅकिंग आम्हाला भेटलेला हरियाणाचा भाऊ, तो सोडणार आहे. 4 व्हीलर आणले भावाने. तो बोलला मी तुम्हाला ड्रॉप करतो त्र्यंबकेश्वरपर्यंत, देन मग त्र्यंबकेश्वरपासून पुढे जाणार आहोत.